माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 1 मधून मोनाली अजित बनसोडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली दावेदारी कायम राखली असून त्यांनी शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी श्री नागेश्वर मित्रमंडळाच्या गणरायाला व नागेश्वराला नारळ वाढवून आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केलाय। यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांच्या गारड्यात वाजत गाजत पदयात्रा काढीत नागेश्वर चरणी विजयाचं साकडं घातलंय। दरम्यान यावेळी प्रभागातील समस्या व सोडवणूक यावर देखील प्रकाश टाकण्यात आलाय। माळेगाव नगरपंचायतचे इलेक्शन आणि ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये जे 10-11 वर्षे गेली आणि माळेगावकरांच्या ज्या अडचणी आहेत ज्या लोकसंख्या प्रमाणात वाढत गेलेल्या आहेत आणि माळेगावच्या उत्तर बाजूला ज्या कॉलनी आहेत जे अमरसिंह कॉलनी असेल, विद्यानगर असेल, इकडं नागेश्वर नगर असेल, दत्तनगर असेल, ह्या बिगर सिटी लेआउटनी सँक्शन झालेल्या लेआउटच्या कॉलनी आहेत। पण वास्तवात अशी परिस्थिती ह्या एरियात आहे की ह्याचे प्रारूप आराखडे जर बनले नाहीत त्याच्यामुळं ह्या कॉलन्यांची बिकट अवस्था झालेली आहे। आज काही गोष्टीचा सर्व्हिस रोड असेल, अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेज लाईनचा विषय असेल, पिण्याच्या पाण्याच्या लाईनचा विषय असेल, इलेक्ट्रिक लाईनचा विषय असतील, हे सगळं प्रॉब्लेम कशामुळे क्रिएट झालेले आहेत की जर लेआउट जर बनले तर हे डेव्हलपमेंट का झालेलं आहे। तर ह्या गोष्टीचा विचार करत असताना ही परिस्थिती आज उद्भवली आहे की काही गोष्टी अशा आहेत ज्या घडतंय त्या परिस्थितीमध्ये जे प्रारूप आराखडे जर पहिले बनले असते गावठाणाला धरून तर ही परिस्थिती झाली नसती। आता इथून पुढे जे आराखडे बनणार आहेत त्या आराखड्याप्रमाणे आमचं व्हिजन असं आहे की इलेक्शन का लढवायचंय, इलेक्शनचा उद्देश ह्याच्या मागचा काय आहे की जे आतापर्यंत डेव्हलपमेंट झालेली आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये समाजाला नागरिकांना काय फायदे झालेत आणि त्यांना कुठल्या कुठल्या समस्याला तोंड द्यावं लागतंय हे प्रश्न आम्ही तळतळीच्या माध्यमामध्ये तळतळीत प्रयत्न करून आतापर्यंत सांगत आलेलो आहे। पण आम्हाला आता सोडवण्यासाठी जे आता इलेक्शन आलेलं आहे आणि त्या प्रभागामार्फत आम्हाला काही गोष्टीचं उद्देश सार्थक करायचंय नागरिकांसाठी। तर विषय असेल की रस्ते असतील तर रस्त्यांची जी अवस्था आहे आज रस्ता कुठलाही केला तर मध्ये रस्ते झाले, काही नागेश्वर मध्ये झाले असतील, काही दत्तनगर मध्ये झालेले असतील। जो बेसिक आहे म्हणजे वरचा जो मुरमी थर आहे न काढता डायरेक्ट रस्ते वर उंचवटा करायचा आणि रस्ते तयार करायचे, त्याच्यामुळं कुठलीही प्लेन लेवल न घेता काही जे डेव्हलपमेंट केली जाते त्यात ड्रेनेज लाईन असेल, तुझ्या पाण्याच्या लाईन असेल, इलेक्ट्रिक लाईनच्या आता पुढे डेव्हलप होणार आहेत। तर ह्याचे च्या विचार जर केला तर मागं अशी अवस्था झाली की तिथं रस्ते उचलल्यामुळे लोकांच्या घरातही पाणी गेलं। तो बेसिक स्टडी न करता जी डेव्हलपमेंट होती त्याला कुठंतरी आपण